जय एसटी वैदिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। तुळशीराम जाधव वडवळी पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून प्रश्न आलेला आहे मित्रांनो, समृद्ध संत्रा मोसंबी ग्रुपवर। तो मोसंबी प्लॉट जो 15 वर्षांचा आहे आणि त्याच्यामध्ये हिरवी मोसंबी देठ सुटून गळ होत आहे, काय करावे सल्ला द्यावा। मराठवाडा असो विदर्भ असो, मोसंबी आणि संत्रा या पिकाच्या बाबतीमध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हे ऍसिडिक फळ आहे आणि ऍसिडिक फळाचा एक गुणधर्म असा असतो की झाडामध्ये जोपर्यंत शेवटची ताकद शिल्लक आहे तोपर्यंत ते फळधारणा करत राहतात। लिंबू वर्गीय ही जी पिकं आहेत या पिकांमध्ये झाडातली पूर्ण शक्ती ते फळामध्ये झोकून देतं, त्यामुळे सर्वात मोठी समस्या ही होते की त्याच्या खोडामध्ये किंवा त्या झाडामध्ये जे स्टोरेज राहायला पाहिजे ते शिल्लक राहतं। म्हणजे आपण जसा एखादा माणूस उधाळ्या असतो की तो प्रत्येक वेळी स्वतः असलेले सगळे पैसे खर्च करून मोकळा होतो आणि नंतर त्याला समस्या तयार होते, अशा माणसांचं प्रत्येक काम अर्धवट राहतं। अगदी तसंच सिट्रस वर्गातील पिकांमध्ये जे स्टोरेज असतं ते पटकन बाहेर पडल्यामुळे, सेटिंगमध्ये खर्च झाल्यामुळे नंतरच्या काळामध्ये जर त्याला बॅकअप मिळाला नाही, झाडाकडे जमिनीमध्ये जर स्टोरेज नसेल तर तयार झालेलं जे काही फूल आहे, फळ आहे, हे कोणत्याही स्टेजला गळू शकतं। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अर्जंट जर क्रिया करायची असेल तर LSQ शिलाजीत एसिडिवरीची ट्रीटमेंट तुम्हाला करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सम्राट बेसल डोस जेवढ्या लवकर देणं शक्य होईल तेवढ्या लवकर द्यायचा आहे। झाडाला तुम्ही जर बॅकअप दिला खालून आणि दर 2-3 महिन्यांनी तुम्ही जर एक बेसल डोस टाकत राहिलात तर तुम्हाला सिट्रसचं झाड करोडपती केल्याशिवाय राहणार नाही, ही तुम्ही खात्री बाळगा। अधिक माहितीसाठी आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करा आणि त्यांच्याकडनं सविस्तर मार्गदर्शन घ्या। धन्यवाद।